विधान परिषदेच्या आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जनसुरक्षा कायदा जो आहे तो काल सभागृहामध्ये मान्य झाला. आज वरच्या सभागृहात जातोय. विधान परिषदेमध्ये काय म्हणाल? बघा, या चिकित्सा समिती जी संयुक्त चिकित्सा समिती असते त्याची मी पण सदस्य आहे आणि त्याच्या सगळ्याच बैठकांना मी उपस्थित होते आणि त्यावेळी सखोल चर्चा झाली. केवळ चर्चाच नाही तर त्याचा जो ड्राफ्ट आहे, त्याचा जो मसुदा आहे त्या विधेयकाचा, तो पब्लिक डोमेनमध्ये देखील पोस्ट करण्यात आला होता, वेबसाईटच्या माध्यमातून आणि अन्य माध्यमातून देखील. आणि त्याच्यावर सामान्य जनतेकडून आणि विविध संघटना, लोकप्रतिनिधी, आजी माजी आमदार, खासदार, कोणी असो, त्यांच्याकडून सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स मागवण्यात आले होते. आणि त्याप्रमाणे म्हणजे एकंदर जे पसरवलं जातं आहे की याच्यामध्ये सामान्य माणसाचा गळा घोटला जाणार, आवाज दाबला जाणार, कोणाला बोलूच देणार नाही, सरकारच्या विरोधी कोणी काही आवाज उठवला तर त्याला लगेच तुरुंगात टाकणार, असं वगैरे काही नाही आहे. हा एक फेक नरेटिव्हचा दुसरा एक प्रकार आपण पाहतोय. आणि हे विधेयक नंतर त्या समितीने सर्वांच्या संमतीने तिकडे ते तयार झालं. त्याच्यातले जे काही ऑब्जेक्शनेबल गोष्टी होत्या, एक दोन किंवा शब्द, ते सुद्धा त्याची दुरुस्ती करण्यात आली. आणि माननीय चंद्रकांतजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे सगळं झालं आहे. त्यांनी सगळ्यांचा विचार घेऊन अगदी व्यवस्थितपणे हे झालेलं आहे. नक्की याने अर्बन नक्षलवादला कुठेतरी चाप बसेल असं म्हणावं आणि देशविघातक कृत्यांना सुद्धा निश्चित आहे. बघा, आपले जे पोलीस अधिकारी आहे, जे नक्षली भागात आज वर्षानुवर्ष काम करतायत, अनेकांनी आपले प्राण देखील त्याच्यामध्ये गमावलेले आहेत. अनेक पोलीस पण त्या चकमकींमध्ये मेलेले आहेत. आणि त्यामुळे आपण बघतो की जो पूर्वी शस्त्रधारी जो नक्षलिझम होता तो आता शहरी नक्षलवाद झालेला आहे. आणि त्यामध्ये संघटना तयार करून, बोगस संघटना तयार करून आणि अशा पद्धतीनं लोकांचं माथं भडकवायचं, म्हणजे सरकारचं काही चुकत असेल पॉलिसी डिसिजनमध्ये किंवा काय, तर नक्कीच तुम्ही बोलू शकता. परंतु हे जे कुठेतरी कमकुवत लोक आहे किंवा जे बेरोजगार आहे किंवा अशा पद्धतीने त्यांचं मन कलुषित करून त्यांना काहीतरी एक विरोधी संघटना तयार करणं, आणि ती इतकं सोपं नाही आहे. एखाद्या संघटनेला बॅन करणं किंवा काय, इतक्या स्ट्रिक्ट फ्रेम गाईडलाईन्स आहे की तुम्ही पटकन कुठल्याही संघटनेला बॅन पण नाही करू शकत. काल एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला. बऱ्याच राजकीय चर्चा झडल्यात अशी सुद्धा माहिती समोर येते. काय म्हणाल? आणि याचे काही दूरगामी किंवा लवकरात लवकर परिणाम दिसतील असं दिसतंय महाराष्ट्राच्या राजकारणात? नाही, बघा, माननीय एकनाथजी शिंदे असोत किंवा माननीय देवेंद्रजी असो किंवा अजितदादा असो, अधिवेशन सुरू असताना देखील दिल्लीला किंवा अन्य कार्यक्रम अटेंड करण्यासाठी जातात. त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर पण आहे, त्यांच्याकडे बरीच खाती आहेत. जर का त्यांना दिल्लीला काही कामासाठी जावं लागलं तर निश्चितच ते जातील. पण याला धरून आता संजय राऊत टीका करतायत की आपल्या गुरुचे चरण धुवायला गेले होते एकनाथ शिंदे, अशा पद्धतीने त्यांनी टोला लगावला. सोनिया गांधींचे चरण धुवायला तुम्ही किती वेळा गेला होता ते लोकांना सांगा ना. मग तुम्ही जात नव्हतात का दिल्लीला? ठाकरे परिवार, माननीय बाळासाहेब ठाकरे कधी कोणाच्या घरी गेले नाही, परंतु ती प्रथा आता मोडीत काढली ना. तुम्ही सुद्धा दिल्लीला अनेक वेळा झालात, सिल्वर ओकला जाता, सगळीकडे जाता. त्यामुळे पहिले खुद के गिरेबान में पहिले झांक के देखो. संजय राऊत म्हणतायत की ही जनतेची भावना आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि महानगरपालिका निवडणुका लढाव्यात. याला धरून दुसरा प्रश्न असा आहे की जनतेमध्ये आता या भूमिकेवरून संभ्रम निर्माण झाला की महाविकास आघाडीचं नेमकं काय होईल? बघा, महाविकास आघाडीची आम्हाला चिंता नाही आहे. आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सरकारमध्ये आहोत. महाविकास आघाडीचं काय भजवायचं ते होईल, कारण ते कधीच एकत्र नव्हते मनानी. त्यांची आयडिओलॉजी एक नाही, त्यांचा DNA कुठे मॅच होत नाही आणि स्वार्थापोटी हे सगळे एकत्र आले होते. लोकसभेला काय थोडंसं यश मिळालं तर ते अगदी गहिवरून गेले, परंतु आत्ता तशी परिस्थिती नाही आहे. आणि मुळात म्हणजे राज ठाकरे आणि महाविकास आघाडी हे समीकरण तुम्हाला तरी वाटतंय का की ते कुठेतरी जुळतंय म्हणून? आणि राज ठाकरेंनी तर त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की कोणी युतीबद्दल आणि कशाचबद्दल काही चकार शब्द काढायचा नाही. त्यामुळे याच्यातनंच बरंच काही न बोलून सुद्धा बरंच काही ऐकायला येतंय. नक्कीच 18 जुलैला राज ठाकरे पुन्हा एकदा जात आहेत मीरा रोडला आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. जो काही राडा त्या ठिकाणी झाला होता सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रानं देशानं पाहिला. हे प्रकरण आणखी जास्त चिघळत आहे. गुजराती विरुद्ध मराठी असं दिसतं चित्र. नाही, मला असं वाटतं असं काही होणार नाही. राज ठाकरेजी हे स्वाभिमानी नेते आहेत आणि कणखर आहेत.
आणि ते विनाकारण महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काही त्रास होईल असं ते करणार नाही. पण निश्चितच मराठी माणसाला त्रास झालेला त्यांना काय, आम्हाला कोणालाच सहन होणार नाही. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडू राजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.